सो आपण 1.40 पर्यंत केलं. सो वी सॉ ऑल द डिफरंट चित्तप्रसादन आणि मग 1.40 मध्ये आपण हे बघितलं की त्याच्याने काय होणार. तर परमाणु परमहंस तस्य ते आपण केलं. राईट, कुठे गेलं 1.40. ओके, परमाणु परम महत्व अंतस्य वशीकारः हे आपण केलं. नाउ वी विल बी गोइंग मूविंग ऑन टू 1.41. सो 1.40 मध्ये त्यांनी काय सांगितलंय की जेव्हा आपण मोठ्यात मोठं आणि छोट्यात छोट अशा दोन वेगळ्या गोष्टीवर जेव्हा आपण मन एकाग्र करू शकतो, when it becomes possible for us to focus our mind on the greatest, the largest and the smallest परमाणु subatomic level ला, then we can focus our mind on anything. मग त्याच्यामध्ये जेवढे विषय असतील, व्यक्ती वस्तू असेल, प्रत्येक गोष्टीवर आपलं मन आपण एकाग्र करू शकतं आणि ह्याच्याने काय होतं तर चित्त शुद्ध होतं. ठीक आहे. आणि मग आपण जे अवकाश आहे, अवकाशाच्या खोली आपण गाठू शकतो. वी कॅन गो डीपर विद इन द स्पेस. दॅट इज व्हॉट वी सॉ इन 1.40. आता 1.41. ओके. क्षीण वृत्ते, शब्दफोड करूनच मी वाचते ते. क्षीण वृत्ते अभिजातस्य इव मणे ग्रहितृ ग्रहण ग्राह्येषु तत् अंजनता. ओके. सो शब्दफोड आपण बघूया. लेट्स लुक ॲट वन वर्ड ॲट अ टाइम. क्षीण, क्षीणचा अर्थ काय? व्हॉट इज द मीनिंग ऑफ क्षीण? दुबळा होणं किंवा वीक झालेलं किंवा थिन झालेलं. म्हणजे काय? कधी होतं क्षीण? चित्त आहे, मन आहे आपलं, वृत्त्या आहेत आपल्या, ह्या क्षीण कधी होतात? जेव्हा सत्व रज तम चा खेळ कमी होतो. when we are less involved in the movement of sattva raja tama, what happens? Weakening happens, thinning happens. कशाचं क्षीण? वृत्तेह. पुढचा शब्द आहे वृत्तेह. वृत्तेह म्हणजे वृत्ती, or we can say the fluctuations of the mind and modifications of the mind. तर मन जे आहे ह्याच्यातल्या ज्या वृत्त्या आहेत ह्या क्षीण होऊ लागतात. पुढचा शब्द आहे अभिजातस्य. आता अभिजातस्य म्हणजे इन्फॉर्म किंवा नोबल किंवा ट्रान्सपरंट लाईक किंवा वाईज. अभिजातस्य म्हणजे मुळातलं, मूळ वृत्ती आपण म्हणू शकतो. किंवा मुळातनं जे विवेक आहे त्यालाही अभिजातस्य म्हणतात. किंवा ट्रान्सपरंट जे झालेलं आहे त्याला अभिजातस्य, पारदर्शक म्हणजे अभिजातस्य. त्यानंतर येतं इवा. इवा म्हणजे लाईक. लाईक म्हणजे कसं? लाईक दॅट, त्याच्यासारखं. इवा म्हणजे त्यासारखं. कोणासारखं? पुढचा शब्द आहे मणे. मणी सारखं. मणी म्हणजे जेम. क्रिस्टल म्हणतो ना आपण, फ्लॉलेस क्रिस्टल, असा क्रिस्टल ज्याच्यामध्ये एक सुद्धा डाग नाहीये. सो त्याला आपण काय म्हणतो? मणी किंवा जेम. स्फटिकासारखं. स्फटिकासारखं पण म्हणता येईल. येस. सो मनेह, तो पण इकडे मणी हा शब्द वापरलेला आहे पतंजलीनी, मनेह. आता पुढचा शब्द ग्रहितृ. आता 3 शब्द लागून आहेत. ग्रहितृ, ग्रहण, ग्राह्येषु. We have to understand these 3 words in relation to each other. एकमेकांच्या संबंधापासून आपण हे समजून घेऊया. ग्रहितृ म्हणजे जाणणारा, ग्रहण करणारा, नोअर, परसिव्हर किंवा कॉग्नायझर असं आपण म्हणू शकतो. किंवा सिंपल म्हणायचं तर घेणारा. तो जो घेणारा आहे तो ग्रहितृ. ग्रहण करणारा, परसिव्हर, नोअर, कॉग्नायझर, रिसिव्हर, टेकर, हा ग्रहितृ. नेक्स्ट वर्ड इज ग्रहण. ग्रहण मीन्स टू ग्रास्प
किंवा इन्स्ट्रुमेंट ऑफ कॉग्निशन म्हणजे घ्यायचा जो साधन आहे तो. घ्यायचा जो साधन आहे, द वन, इट्स द प्रोसेस ऑफ रिसिविंग, or you can say the one who grasps, or you can say the instrument of cognition. All right. आणि तिसरा आहे ग्राह्येषु. ग्राह्येषु म्हणजे रिसिवेबल, जे घेतोय ते. So that the object which is cognized or to be known. All right. So ग्रहितृ, ग्रहण, ग्राह्येषु. आता बघा, ग्राह्येषु म्हणजे आलंबन, विषय, ऑब्जेक्ट, बरोबर. आणि कोण घेतोय ते, तो होतो ग्रहण, म्हणजे ग्रहण करणारा. कोण ग्रहण करतोय, आपण ग्रहण करतोय. और यू कॅन से दॅट द प्रोसेस, ती ग्रहणाची जी प्रोसेस आहे त्याला ग्रहण असं म्हणतोय. आणि ग्रहितृ म्हणजे जो घेतोय तो. सो आपण झालो ग्रहितृ. सो आय बिकम द सब्जेक्ट. आय म्हटल्यावर सोल, इगो आयडेंटिटी नाही, तर मी सब्जेक्ट आहे, जो माझा आलंबन आहे तो ऑब्जेक्ट आहे, आणि त्या ऑब्जेक्टला घ्यायची जी प्रोसेस आहे त्याला ग्रहण असं म्हटलेलं आहे. थोडक्यात द्रष्टा बनतो, बरोबर आहे. ग्रहण करणारा, रिसिव्हर बिकम्स द द्रष्टा, आणि ऑब्जेक्ट कोण आहे, ऑब्जेक्ट, सब्जेक्ट आणि रिसिवेबल, असं 3 होतोय. इज दॅट राईट? डिड आय बरोबर आलं? द्रष्टा इज द प्युअर ट्रान्सेंडर कॉन्शियसनेस दॅट विटनेसेस ऑल द इंटरनल स्टेट्स अँड फंक्शन. द्रष्टा कोणाला म्हणतो? जे काही क्रिया चालू आहे त्या क्रियाला फक्त सजगतेच्या भावानी, यु नो, विथ जस्ट ऍज अन ऑब्झर्वर बघत असतो, विटनेस करत असतो ना, त्याला आपण द्रष्टा म्हणतो. I'm not sure. Did I say it right? I will repeat it. ग्रहितृ म्हणजे द्रष्टा झाला, तो सब्जेक्ट झाला, बरोबर बोलले मी. ग्रह्येषु हा ऑब्जेक्ट झालं, आणि ग्रहण म्हणजे त्याची क्रिया झाली, राईट. म्हणजे गृहीतृ म्हणजे थोडक्यात द्रष्टा, द्रष्टा, सब्जेक्ट, द्रष्टा. या विषयात आत्माच होईल ना? हो हो हो, ऑलराईट, आत्माच होणार इथे. हो. सो ग्रहितृ कोण आहे? तो द्रष्टा किंवा तो आत्मा. काय घेतोय तो आत्मा? तर तो जे ऑब्जेक्ट आहे. सो वेदर मन धरा किंवा आत्मा धरा, तुम्ही कसंही त्याला बघितलं तरी घेणारा जो आहे, ही इज द ग्रहितृ, ही इज द सब्जेक्ट. आणि जे घेतोय, जो आलंबन आहे, ज्या गोष्टीला घेतलं जातंय, दॅट इज द ग्राह्येषु म्हणजे ऑब्जेक्ट, आणि त्याची प्रोसेस जे आहे हे आहे ग्रहण. ऑलराईट. सो वी हॅव द प्युअर ट्रान्सेंडेंटल कॉन्शियसनेस म्हणजे आत्माच, जो सगळं विटनेस करतो तो, आणि जे क्रिया चालू आहे त्यालाही बघतोय, आलंबनालाही बघतोय, क्रियाला पण बघतोय, सगळं बघतोय तो. आणि क्रिया आणि मग ऑब्जेक्ट ऑफ मेडिटेशन म्हणजे आपलं हे आपलं आलंबन. ठीक आहे. सो ग्रहितृ, ग्रहण, ग्राह्येषु. आता पुढचा शब्द आहे तटस्थ. तटस्थ म्हणजे तटस्थ, टू बिकम स्टेबल, स्थिर होणे. तटस्थ होणे म्हणजे स्थिर होणे. सो तटस्थ असा तो शब्द घेतलेला आहे इकडे. ऑलराईट. पुढचा शब्द आहे तदंजनता. तर हे जे तदंजनता शब्द आहे म्हणजे टेकिंग द शेप ऑफ द सीन ऑर द नोन, किंवा अक्वायरिंग किंवा आयडेंटिफाईंग. म्हणजे जो ऑब्जेक्ट आहे आणि सब्जेक्ट जे आहे हे एक होऊन जातं. ओके. सो ऑब्जेक्ट मध्येच समावेश होऊन, म्हणजे ऑब्जेक्ट जो आहे त्याला आलंबन जो आहे तो पूर्णपणे स्वतःमध्ये समावून घेतो. अरे, सो दॅट इज तदंजनता. टेकिंग द शेप ऑफ द सीन ऑर द नोन. जे दिसतंय किंवा जे जाणवतंय
त्याचाच आकार घेऊन टाकणे किंवा तीच एक रूप होणे थोडक्यात. ओके, टू बिकम वन विथ द, सो द ऑब्जेक्ट अँड द सब्जेक्ट बिकम्स वन. आणि ह्याला म्हणतात तदंजनता. आणि शेवटचा शब्द आहे समापत्ती. समापत्ती म्हणजे काय? एनग्रॉसमेंट किंवा कन्झ्युमेशन. एक रूप होणे, एक होऊन जाणे म्हणजे समापत्ती. ऑलराईट. नाव आता बघा, पहिली गोष्ट इकडे ही नोंद करायची, दॅट जसं समाधीचे वेगवेगळे प्रकार पतंजलींनी आपल्याला दिले. कुठले कुठले होते? सवितर्क, सविचार, सानंद, सास्मित. आता पतंजली ते झालं, ते दॅट वॉज द स्टेट्स ऑफ द समाधी, जिथे अजून मन स्थिर होतंय. आता पुढे जाऊन पतंजली आपल्याला समापत्ती बद्दल बोलतायत. दोन्ही अवस्था वेगळ्या आहेत. पुढच्या 2-3 सूत्रामध्ये, इन द नेक्स्ट 2-3 सूत्रस, इट विल बिकम व्हेरी क्लिअर. कीप पेशन्स, इट विल बिकम व्हेरी क्लिअर व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन समाधी अँड समापत्ती. समापत्तीच्या मानाने समाधीची अवस्था स्थूल आहे. आता तुम्हाला प्रिव्हियसली यू हॅव स्टडीड धारणा ध्यान समाधी. आपण साधनपाद मध्ये पुन्हा धारणा ध्यान समाधी आपण शिकणार आहोत. बट यू ऑलरेडी नो व्हॉट इज धारणा ध्यान समाधी, त्रयम एकत्र संयमः, अँड व्हॉट इज द डिफरन्स. त्या अवस्थेमध्ये झाला धारणामधनं ध्यान, ध्यानामधनं समाधी, समाधीमध्ये सवितर्क, सवितर्क मधनं निर्वितर्क, त्याच्यातनं सविचार, त्याच्यातनं निर्विचार, त्याच्यामधनं सानंद आणि त्याच्यामधनं सास्मित. आणि त्यानंतर आता आपण समापत्तीकडे आलेलो आहे. प्लीज कीप इट व्हेरी क्लिअर इन युअर माइंड. ऑल द स्टेट्स आर डिफरंट फ्रॉम इच अदर. ऑल द स्टेट्स आर प्रोग्रेसिव्ह. आणि त्या प्रोग्रेशनच्या हिशोबाने ते आपल्याला ते सांगत जात आहेत. राईट? ओके. सो नाव आता हे जे सूत्र आहे, क्षीण वृत्ते अभिजातस्य इव मणे ग्रहितृग्रहण ग्राह्येषु तत् स्थत तत् अंजनता. हे जे सूत्र आहे, व्हॉट इज द मीनिंग ऑफ इट? वेन द फ्लक्च्युएशन्स ऑफ द माइंड आर वीकेंड, ओके, मनातले वृत्ती जेव्हा क्षीण होतात, मनातल्या वृत्ती जेव्हा क्षीण होतात, the mind appears to take on the features of the object of meditation. तर मन जे आपला आलंबन होतं, जो आपला ऑब्जेक्ट होतं, त्या आलंबनाला, त्या विषयाला जसं काय स्वतःमध्ये समावून घेतं. The mind appears to take on the features of the object of meditation. जो काय आलंबन होता, ते मन आपलं त्या सगळ्या आलंबनाचे जे काही गुणधर्म होते त्याला स्वतःमध्ये समावून घेतं. कुठल्या गुणधर्म, what were the different things? Whether it is the grahitru, ग्रहण और ग्रह्येषु, तिन्ही गोष्टी, सब्जेक्ट, ऑब्जेक्ट आणि द प्रोसेस, द माइंड बिकम्स वन विथ ऑल थ्री. ऑलराइट? whether it is the drashta, the sadhan or the object, as does a kasa, how, in which way? Same as a transparent jewel, and this identification is called as samapatti or engrossment. जसं एखादा स्फटिक किंवा एखादा पारदर्शक हिरा किंवा मणी त्याला म्हटलेलं इकडे, तो कसा जे काय त्याच्या जवळ येईल त्याला त्याचं रूप धारण करून घेतो. राईट? So whatever comes in its periphery, nearer to it, it takes up all those qualities and all the appearances of that object. So मन त्याच प्रमाणे it takes up all the appearances. आणि ग्रहितृ, ग्रहण, ग्राह्येषु, all three of it, it all becomes one. Otherwise,
दे आर 3 डिफरंट थिंग्स. नाहीतर कसं आहे, 3 वेगळ्या गोष्टी आहे. आलंबन किंवा विषय आहे, घेण्याची क्रिया आहे, आणि तिसरं घेणारा आहे. जे घ्यायचं आहे, जसं घ्यायचं आहे, आणि जो घेणारा आहे. When all the 3 becomes one, ह्याच्यामध्ये फरकच उरत नाही. डिमार्केशन त्याचा निघून जातो. कसा? जसा एखादा मणी त्याच्या जवळ आलेल्या गोष्टीचं सगळं रूप धारण करतो, त्याचप्रमाणे हे सगळं एक होऊन जातं. पण कधी पॉसिबल आहे? वेन कॅन दिस हॅपन? क्षीण वृत्ते अभिजातस्य, आतमध्ये उत्पन्न झालेल्या होणाऱ्या ज्या वृत्त्या आहेत, त्या जेव्हा क्षीण होतील, म्हणजे आपण हळूहळू योगस चित्त वृत्ती निरोध, त्या वृत्ती निरोधाच्या जवळ चाललोय आपण. समाधी अवस्थेमध्ये पण वृत्तींचा अजून निरोध झालेला नव्हता. अगदी अस्मितामध्ये पण देर वॉज स्टील द नॉलेज दॅट आय एम. पण आता काय? मी वेगळी आहे, हे वेगळं आहे, मी माझ्याकडे बघते, माझ्या आत्म्याकडे बघते. आता त्या सगळ्या गोष्टी, मी, माझा आत्मा आणि त्याची क्रिया, हे एक होऊन गेलेलं आहे. This is what has happened. The jewel takes on the color of the object. The mind has become transparent like the jewel and reflects the object like a clean mirror. आता मन इतकं शुद्ध झालेलं आहे, तर एखादा आरशामध्ये प्रतिबिंब पडावं, and you don't know which is the real because it looks exactly the same. So that is what has happened. The cognizer, perceiver, the instrument of cognition, and the object cognized, clearly reflected, are nothing but the seer. सगळं आत्मरूपी होऊन जातं. ऑब्जेक्ट, सब्जेक्ट आणि त्याचं प्रोसेस, ग्रहितृ, ग्रहण, ग्राह्येषु, हे सगळं आत्मिक होऊन जातं. तर आत्मा एवढंच, एव्हरीथिंग इज मर्ज्ड. ऑलराईट. नाउ काय होतं when this happens? This will happen कधी? When the vrittis are thinned or weakened. Alright. When this happens, the yogi realizes that all the 3 are one, himself, the seer. तो द्रष्टा आहे, आणि त्याला हे वेगळं वेगळं जे दिसत होतं, अविद्या निघून गेली, वृत्त्या क्षीण झाल्या की ते सगळं मीच आहे हे त्याला कळतं. Because everything is one. It is not separate. It is not different. All right. And like a transparent jewel, he reflects unsullied purity. शुद्धता ही त्याची दिसून येते. This transparent reflecting quality of consciousness, ही जे ट्रान्सपरंट, पारदर्शक, शुद्ध, आत्मिक चित्त जी आहे, ह्याला आता हा चित्त झालेला आहे, कारण तो पारदर्शक आणि शुद्ध झालेला आहे. हा जो चित्त आहे, ह्या प्रोसेस, ही जी क्वालिटी आहे, त्याला पतंजली समापत्ती म्हणतायत. So this quality, transparent reflecting quality of the consciousness, ही चित्ताची जी अवस्था आहे, त्या अवस्थेला पतंजली ट्रान्सपरंट, समापत्ती असं म्हणतायत. He calls it samapatti. आता बघा, now let us understand this further, because obviously आपल्या मनामध्ये ह्या क्षणी 3 शब्द खेळतायत in all your minds. I can understand there must be 3 things: योग, समाधी आणि समापत्ती. All right. So we were thinking that they are all one and the same. आणि त्याचे डेफिनेशन्स इतके जवळ आहेत. They are so close to each other that we think that they are all one and the same. But there is a very subtle difference between yoga, samadhi and samapatti. योग, समाधी आणि समापत्ती ह्याच्यामध्ये सूक्ष्म फरक आहे. त्या फरकेला आपण समजून घेऊया. आता बघा, व्हॉट इज योगा? समाधीला पोहोचण्याच्या साधनाला योग म्हणतात. योग इज द इन्स्ट्रुमेंट
or the technique through which one can reach samadhi. समाधी अवस्थेकडे नेणाऱ्या साधनाला योग म्हणतात. ऑलराइट. दुसरा शब्द समाधी. समाधी म्हणजे टोटल एब्झॉर्प्शन. स्वविषया नाही, स्वरूप शून्यमीव समाधी. राईट. समाधीची जे डेफिनेशन आहे, तत्र प्रत्येकतानता ध्यानम तदेवार्थ मात्र निर्भासम स्वरूप शून्यमीव समाधी. राईट. सो स्वरूपाचं गायब होणं. राईट. जे वस्तू आहे ती वस्तू धारण करून घेणं. सो दॅट वॉज समाधी. आणि आता समापत्ती काय आहे? समापत्ती इज अ बॅलन्स स्टेट ऑफ माइंड of one who has attained samadhi and radiates his own pure state. समापत्ती म्हणजे समाधीची अवस्था जी मिळवलेली आहे त्याची जी बॅलन्स्ड अवस्था आहे, त्या अवस्थेमध्ये राहून शुद्ध चित्त चा प्रकाश तो रेडिएट करणं किंवा त्या शुद्ध चित्त अवस्थेमध्ये असणं. ऑलराइट. सो समापत्ती इज अ बॅलन्स स्टेट ऑफ माइंड ऑफ वन हू हॅज अटेन्ड समाधी. म्हणजे ज्यांनी समाधी अवस्था प्राप्त केलेली आहे त्याची आत्मस्थिरता किंवा मनस्थिरता, दोन्ही कसंही इंटर एक्सचेंज, यू कॅन यूज दोज वर्ड्स. ती स्थिरता जी आहे ती जेव्हा स्थिर होऊन जाते, त्या स्थितीमध्ये योगी जेव्हा स्थिर होऊन जातो समाधीच्या अवस्थेमध्ये आणि कम्प्लिटली बॅलन्स होतो, तेव्हा त्याचं जे शुद्ध चित्त, जो त्याचा प्रकाश जो जाणवतो, त्या अवस्थेला समापत्ती म्हणतात. ओके. वेन यू रीड दिस नोट्स अ फ्यू टाइम्स, 4-5 वेळा, पुन्हा पुन्हा जेव्हा हे तुम्ही वाचाल तेव्हा तुम्हाला ते अजून इट विल कळत जाणार. इट विल बिकम क्लिअर टू यू. रीड इट अ फ्यू टाइम्स. इट्स इम्पॉर्टंट. दस मग म्हणजे त्याचा अर्थ काय झाला? समापत्ती इज द रिझल्ट ऑफ योगा अँड समाधी. तर योग आणि समाधीचा परिणाम समापत्ती बनला. योग साधन झालं, समाधी अवस्था प्राप्ती झाली आणि त्यामध्ये स्थिरावणं आणि चित्त, शुद्ध चित्त प्रकाशित होणं, त्याला समापत्ती म्हणतात. म्हणजे योग आणि समाधीचा परिणाम समापत्ती बनतो. वी विल पुढचे 2-3 सूत्र आपण वी विल बी रीडिंग मोर अबाउट समाधी, समापत्ती. समापत्तीचे प्रकार पुढे पतंजली आपल्याला सांगत जाणार आहेत. एवढं क्लिअर झालं? इज दिस क्लिअर? या. ओके. सो नाव म्हणजे आता देर इज, बघा, अजून एक पद्धतीने मी समजावून देते. वेन द माइंड इज रिलीज फ्रॉम द त्रिगुणा, अजून एक वेगळी व्याख्या तुम्ही कशी करू शकता किंवा एक्सप्लेनेशन कसं लिहू शकता. जेव्हा मन त्रिगुणांपासनं मुक्त होतो, when the mind is released from the त्रिगुणा, it stops functioning. मनाचे कार्य बंद पडतात. काय आहेत मनाचे कार्य? मनाचे कार्य आहे इंद्रियांकडनं विषय गोळा करणे, राईट, आणि त्याला इन्फॉर्मेशन ट्रान्समिट करणे. सो गॅदरिंग आणि ट्रान्समिटिंग इन्फॉर्मेशन हे मनाचं कार्य आहे. ते जेव्हा ते काहीच घेत नाही आणि काहीच बाहेर सांगत नाही, ऐकून पण घेत नाही, सांगत पण नाही, जेव्हा तो पूर्णपणे शांत झालेला आहे मन, म्हणजेच क्षीण वृत्ते. राईट. सो when the mind is released from the three gunas, it stops functioning and the chitta, आता चित्त म्हणजे काय? कॉन्शियसनेस. the chitta becomes calm and still. चित्त कसं होतं? शांत आणि अचल, स्थिर.
The chitta becomes calm and still, and like a flawless gem reflects the flawless chit. जसं एखाद्या मणीमध्ये ज्याच्यामध्ये एक पण डाग नाही असं ट्रान्सपरंट मणीमध्ये रिफ्लेक्ट व्हावं, त्याप्रमाणे चित्त शुद्ध, त्याचा अपिअरन्स शुद्ध, प्युअर अँड रेडियंट असं त्याचा अपिअरन्स होतो. The grahitru, grahana and grahyashu are realized as one and the same as the seer. ग्रहितृ, ग्रहण, ग्राह्येषु आणि आत्मा एक रूप. तिन्ही म्हणजे मीच आहे असं हे जेव्हा लक्षात येतं त्याला समापत्ती म्हणतात. आत्म्याप्रमाणेच आहेत हे तिन्ही, पण आत्म्यापेक्षा वेगळे नाही आहेत. Very simple way to understand this is Atma is pure energy, pure consciousness. Everything else is also pure energy, pure consciousness. पण आपल्याला तसं वाटतं का? नाही. आपल्याला सगळ्या गोष्टी आपल्यापेक्षा वेगळ्या जाणवतात. Everything else we understand as separate from us. But no, it is the same energy, same consciousness as us. मग समाधीमध्ये जेव्हा प्युअर कॉन्शियसनेस अवस्थेमध्ये आपण येतो आणि मग when we see that everything is also the same, that oneness का experience, there is literally no difference between anything. जसं कृष्ण अर्जुनाला भगवद्गीतेमध्ये सांगतात की अरे तो बाण सोडणारा पण मी, तो बाण पण मी, आणि ज्याला लागतोय तो पण मीच आहे. All three, grahitru, grahana, grahyashu, it is nothing but me. Krishna is exactly, this is what Patanjali is saying in the sutra, की सियर म्हणजे आत्म्याला लक्षात येतं की हे तिन्ही तर मीच आहे. I am a pure consciousness, everything else is also pure consciousness, pure energy. ठीक है? Is this clear? Yeah, so this is an important landmark point, samadhi, where we reach after samadhi. So samadhi नंतर ह्या अवस्थेला आपण पोचतो आणि त्याला पतंजली म्हणतात समापत्ती. Alright, ठीक आहे. आता आपण we will go on to the next sutra. तत्र शब्द अर्थ ज्ञान विकल्पै संकीर्ण सवितर्क समापत्ती. Now he is giving us the types of samapatti. आता इथे सवितर्क समापत्तीची व्याख्या पतंजली सांगतायत. प्लीज राईट डाऊन द शब्दार्थ. तत्र, तत्र म्हणजे तिथे, धेर. शब्द, तिथे म्हणजे जिथे ग्रहण, ग्रहितृ, ग्रहण, ग्राह्येषु जिथे एक रूप होतात ना तिथे. तत्र शब्द, शब्द म्हणजे शब्द, वर्ड. अर्थ, अर्थ म्हणजे त्याचा अर्थ, मीनिंग. आणि ज्ञान, ज्ञान म्हणजे नॉलेज. धेर, तिथे, शब्द, अर्थ, ज्ञान. नेक्स्ट वर्ड इज विकल्प. विकल्प कोणाला म्हणतो आपण? विकल्प म्हणजे काय? ऑप्शन किंवा इमॅजिनेशन. एका ठिकाणी दुसऱ्याला समजणं, त्याला विकल्प म्हणतो आपण. नाही, विपर्यय विकल्प, विकल्प, धॅट विकल्प. पण विकल्पचा इकडे अर्थ होतो ऑप्शन किंवा सेपरेट. नंतर संकीर्ण, संकीर्ण म्हणजे एकत्र होणे, मिक्स टुगेदर. संकीर्ण मीन्स एकत्र होणे, मिक्स टुगेदर, संकीर्ण. सवितर्क, बिकम टोटली एनग्रॉस्ड और थॉटफुल. बघा, वितर्क आपण अनालिसिस म्हटलेलं, राईट? यू रिमेंबर फ्रॉम सवितर्क समाधी. व्हॉट इज द मिनिंग ऑफ वितर्क? अँड स म्हणजे विथ. सो जिथे जिथे तर्क वितर्क किंवा अनालिसिस आहे, लॉजिकल थिंकिंग आहे, अनालिटिकल थिंकिंग आहे. सो दॅट इज अ स्टेट ऑफ थॉटफुलनेस. ऑलराईट, जिथे आपण विचार करतो, अरे हा तर माझ्यापेक्षा वेगळा नाहीच आहे, ही जी समापत्ती जाणवते. म्हणून थॉटफुल असं म्हटलेलं आहे, किंवा बिकम टोटली एनग्रॉस्ड म्हणजे त्या विचारामध्ये रमणं. सो दॅट इज सवितर्क. आणि समापत्ती म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन, जे आपण म्हटलं ना, योग आणि समाधीचं रूपांतर किंवा परिणाम कशामध्ये होतो? समापत्तीमध्ये. सो दॅट मीन्स ट्रान्सफॉर्मेशन.
So what one line explanation. तत्र in this refined state of consciousness, तत्र म्हणजे समाधीची अवस्था, राईट? कुठली समाधी? सास्मित समाधी. त्या अवस्थेमध्ये पोहोचलेलो आहे ना. सो वी आर नाउ लर्निंग फर्दर. सो तत्र what happens? The word, the meaning and the content म्हणजे name, object आणि knowledge, they are blended together and this is known as Savitarka Samapatti. शब्द, अर्थ आणि ज्ञान एक रूप होऊन जातात. आता आपल्यासाठी शब्द वेगळा आहे, त्याचा अर्थ वेगळा आहे आणि त्याच्यातनं आपल्याला जे समजतं म्हणजे जो ज्ञान प्राप्त होतो ते वेगळे आहेत. पण सवितर्क समापत्तीमध्ये शब्द, अर्थ आणि ज्ञान एक रूप होऊन जातात. कसे? विथ नो स्पेस फॉर विकल्प. कुठेही शंका उरत नाही, कुठलाही विकल्प उरत नाही. कुठेही आपण इमॅजिनेशन मध्ये नाही आहेत. यथार्थरित्या विथ नो स्पेस फॉर विकल्प, ह्याला कुठलाच ऑप्शन नाहीये. हे असंच यथार्थच झालेलं आहे. असं हे जे ज्ञान आहे, हे ज्ञान साधारण ज्ञान असणार का हो? नाही ना. सो हे ज्ञान कसं आहे? इट इज स्पेशल, हायर और योगिक नॉलेज. हे ज्ञान विशिष्ट ज्ञान आहे. ऋतंभराकडे चाललेलो आहे आपण. हे विशिष्ट ज्ञान आहे. सो आलं लक्षात? ह्या सवितर्क समापत्तीमध्ये शब्द, अर्थ आणि ज्ञान एक रूप होऊन जातात आणि तिथे विकल्पाला कुठलीच जागा, कुठलीच शंका, काहीच उरत नाही. त्याला सवितर्क समापत्ती असं म्हणतात. when the word, the meaning, word म्हणजे name, meaning म्हणजे object आणि content म्हणजे knowledge, when the word, meaning and content are blended together, this is known as Savitarka Samapatti with no space for vikalpa. This knowledge is special, higher knowledge, yogic knowledge. Alright? आता नॉर्मल लाईफ मध्ये काय होतं? विकल्पाला भरपूर जागा असते. कुठलाही वितर्क करतो ना आपण, when we are analyzing any subject, there is a lot of scope of आपण वृत्ती क्लिष्ट करणारी विकल्प आपण बघितलं होतं ना. देर इज अ लॉट ऑफ स्कोप की आपण शशाची शिंग बघायची खूप स्कोप आहे. where we can mistake something जे नाही आहे ते इमॅजिन करून बसायला खूप स्कोप आहे. म्हणजे शब्दामध्ये पण वितर्क असू शकतो, अर्थामध्ये पण विकल्प असू शकतो आणि ज्ञानामध्ये पण विकल्प असू शकतो. सो वी कॅन गो रॉंग इन द वर्ड, इन इट्स मीनिंग अँड इट्स नॉलेज. आणि जे आतापर्यंत आपण योगाच्या अभ्यासामध्ये खूप अनुभव घेतलेला आहे. कारण आपल्याला मन वेगळं, मग आत्मा वेगळं, मग ह्याचा अर्थ काय, मग त्याचा अर्थ काय, राईट? सो आपण किती विकल्प घातलेले आहेत की नक्की ब्रह्म काय आणि नक्की परब्रह्म काय आणि दोघांमधला फरक काय, आणि व्हॉट इज आत्मा अँड व्हॉट इज परमात्मा. सो विकल्प, शब्द, अर्थ आणि त्याचं जे ज्ञान आपल्याला जे समजतं ते, ह्याच्यामध्ये नॉर्मल लाईफमध्ये विकल्पला भरपूर स्कोप आहे. वितर्क इज ऑलवेज विथ द हेल्प ऑफ, का स्कोप आहे? बिकॉज वितर्क इज ऑलवेज विथ द हेल्प ऑफ वर्ड्स अँड नॉलेज कॅन कम ओनली फ्रॉम वर्ड्स. वितर्क जर तुम्ही करताय कुठल्याही लेवलचा असो तर शब्दाचा प्रयोग येणार, आणि शब्दाचा प्रयोग जिथे येतो तिथे ज्ञान ग्रहण आहे, राईट? सो शब्दाशिवाय ज्ञान नाही. ऑलराईट? आणि शब्द हे सगुण आहे, ज्ञान पण सगुण आहे, अर्थ पण सगुण आहे, आणि आपल्याला निर्गुण त्याचा निर्गुणामध्ये त्या सगळ्या गोष्टीला आणायचंय. मग ह्या तिन्ही गोष्टीला निर्गुणामध्ये जेव्हा आपण आणतो त्याला सवितर्क समापत्तीची प्राप्ती झाली असं आपण म्हणू शकतो. इज इट क्लिअर? प्लीज बी व्हेरी क्लिअर अबाउट द डिफरन्स बिटवीन योग, समाधी अँड समापत्ती. Therefore, yogic knowledge derived through samadhi with the help of words is savitarka samapatti. सवितर्क समापत्ती कोणाला म्हणणार? योगिक ज्ञान
समाधी अवस्थेमध्ये योगिक ज्ञान समाधी अवस्थेमध्ये शब्दाचा आधार घेऊन केलेलं असतं, त्याला सवितर्क समापत्ती असं म्हणतात. राईट? Yogic knowledge derived through samadhi with the help of words is savitarka samapatti. All right? Yeah. So this was 1.42. Yes. You got any queries, Prashna? मॅम म्हणजे ही समापत्ती सास्मित समापत्तीच्या पुढची स्टेप. Yes. सास्मित समाधीच्या पुढची. सास्मित समाधीच्या नंतर सवितर्क समापत्ती. समापत्ती. हा. राईट? त्यामुळे अवस्था कुठली आहे चित्ताची? समाधीची अवस्था. ऑलराईट? समाधीच्या अवस्थेमध्ये विषय कोण असणार? एकच, आत्मा. आत्मा. हा, त्या आत्म्याचं जे काही ज्ञान आहे कोण घेते? मीच माझ्या आत्म्याचं ज्ञान घेते. हा, सो कुठेतरी इगो आयडेंटिटी, इंडिव्हिज्युअल कॉन्शियसनेस अजून आहे. तो इंडिव्हिज्युअल कॉन्शियसनेस त्या कॉस्मिक कॉन्शियसनेसचं ज्ञान घेतोय. आणि मग त्याच्या लक्षात येतं की हे सगळं तर एकच आहे. हे जे 3 वेगळे वेगळे मला जाणवत होते बघा, 1.41 मध्ये आपल्याला ग्रहितृ ग्रहण ग्राह्यशू जाणवत होतं, आणि इथे आपल्याला शब्द अर्थ आणि ज्ञान अँड द रिअलायझेशन, ह्याचा जेव्हा वितर्क शब्दाचा आधार घेऊन ह्याला जेव्हा समजून घ्यायचा प्रयत्न करतो आपण, त्याला सवितर्क समापत्ती असं म्हणतात. ऑलराईट? की हे तिन्ही एक कसं, हे ग्रहितृ ग्रहण ग्राह्यशू एक कसं, हे जे समजून घ्यायचा प्रयास आहे त्याला शब्दाचा आलंबन आहे, त्याची अवस्था आहे समाधीची, देन ह्याला सवितर्क समापत्ती असं पतंजलींनी दिलेलं आहे. सो व्याख्या बनते. हा, ही सवितर्क समापत्तीची व्याख्या तयार होते. ऑलराईट, लेट अस मूव्ह ऑन टू 1.43. स्मृती परिशुद्ध स्वरूप शून्यवार्थ मात्र निर्भासम निर्वितर्का. स्मृती परिशुद्ध स्वरूप शून्य इव अर्थ मात्र निर्भासा सवितर्का. सॉरी, निर्वितर्का. आय एम सो सॉरी. ओके, आता सवितर्क झालं. नाव पतंजली इज टेकिंग अस टुवर्ड्स निर्वितर्क. सो व्हॉट इज निर्वितर्क समापत्ती, त्याचं हे डेफिनेशन इकडे पतंजली देत आहेत. स्मृती परिशुद्ध स्वरूप शून्य इव अर्थ मात्र निर्भासा निर्वितर्का. एक एक शब्दार्थ घेऊया. स्मृती, स्मृती म्हणजे काय? मेमरी. परिशुद्ध, परिशुद्ध म्हणजे कम्प्लिटली क्लीन्स्ड, प्युरेस्ट ऑफ माइंड, एकदम शुद्ध झालेलं, परिशुद्ध, पूर्णपणे शुद्ध झालेलं. स्वरूप शून्य, ज्याच्यामध्ये डिवॉइड ऑफ वन्स नेचर, स्वरूप गायब आहे, स्वरूप शून्य झालेलं आहे. इव, ॲज इट वर, जसं होतं तेव्हा, हा, किंवा जसं ते होईल तेव्हा. अर्थ मात्र निर्भास, अर्थ मात्र निर्भास म्हणजे अर्थ पण गायब होतो. निर्भास, शायनिंग अलोन इन इट्स प्युरेस्ट फॉर्म. शुद्ध अवस्थेमध्ये जेव्हा ते येतं, अर्थ मात्र निर्भास, अर्थ मात्र सुद्धा उरत नाही, पूर्णपणे शुद्ध अवस्थेमध्ये जेव्हा ते येतं, ह्याला निर्वितर्क. निर्वितर्क म्हणजे फ्री फ्रॉम अनालिसिस और लॉजिक, वितर्कापासनं मुक्त झालेलं, अनइन्फ्लुएन्स्ड, अनरिफ्लेक्टिंग. आधी आपण म्हटलं ना की ते पारदर्शक जेम सारखं, मणी सारखं ते रिफ्लेक्ट करत होतं. आता ते रिफ्लेक्शन पण जेव्हा गायब होऊन जातं तेव्हा निर्वितर्क समापत्ती होते. ऑलराईट, सो व्हेन द मेमरी इज प्युरिफाईड. आता बघा, जेव्हा आतापर्यंत सवितर्क समापत्तीमध्ये पण आपण शब्दाचा प्रयोग करत होतो, कुठून येतात शब्द? मेमरीमधनं, स्मृतीमधनं. अजून कुठून येणार?
The words cannot come from anywhere else but from the memory. So when the memory is purified, जेव्हा स्मृती शुद्ध होऊन जाते, काहीच त्याच्यात उरलेलं नाहीये, शब्द उरत नाही, जेव्हा स्मृती शुद्ध होऊन जाते, द माइंड अपियर्स स्वरूप शून्य, डिव्हॉइड ऑफ रिफ्लेक्टिव्ह कॉन्शियसनेस. म्हणजे आता प्रतिबिंब सुद्धा कुठेही पडत नाही. हा, चित्त एकदम शुद्ध. आणि and eva, only the object on which it is contemplating remains illuminated. म्हणजे जो आपला आलंबनचा विषय आहे ना, फक्त तो उरतो. म्हणजे आपण आलंबन कोण घेतलेला आहे? आपला आत्मा. तर आत्मा स्मृती शुद्ध होऊन गेलेली आहे, शब्द गायब होऊन गेलेले आहेत. या शुद्ध अवस्थेमध्ये आत्मा स्वयंप्रकाशामध्ये झळकतो. ऑलराईट. Object on which it is contemplating remains illuminated. This is called as निर्वितर्क समापत्ती. म्हणजे इथे स्मृतीचा लय आणि मनाचा लय दोन्हीचा लय झालेला आहे. फायनली मनाचा लय झालेला आहे, स्मृतीचा लय झालेला आहे. हिअर मेमरी अँड माइंड सीज टू फंक्शन ॲज डिस्टिंक्ट एंटिटी. नो माइंड स्टेट इज एक्सपिरियन्स्ड. मनातीत. फायनली आपण मनातीत गेलेलो आहे. अजून दिल्ली दूर आहे, अजून खूप प्रवास बाकी आहे. राईट. टप्पे टप्पे जसं आपण बघत जातोय. वितर्कासाठी जो स्मृती प्रवृत्त होती ती शुद्ध झालेली आहे, शब्द नाहीसे झालेले आहेत, मनाचा लय झालेला आहे. सो मनोलय आणि स्मृतिलय. When memory and mind cease to function as distinct entities, a no mind state is experienced. मन गायब आहे. आता त्याला काय म्हणतात? निर्वितर्क समापत्ती म्हणतात. व्हॉट इज इट कॉल्ड एज? निर्वितर्क समापत्ती. आता थोडेसे एक मुद्दे समजून घेऊया आपण. मेमरी इज रिफ्लेक्टेड नॉलेज. स्मृती काय आहे? जे ऑलरेडी ज्ञान ग्रहण केलेलं आहे ते पुन्हा जेव्हा जेव्हा पुन्हा प्रोजेक्ट होतं किंवा ते ज्ञान पुन्हा आपण आठवतो त्याला आपण स्मृती म्हणतो. जे काय आपण ऐकलेलं, शिकलेलं, वाचलेलं, जाणलेलं, अनुभवलं हे सगळं कुठे जाऊन बसतं? स्मृतीमध्ये. आणि स्मृतीमध्ये मधनं पुन्हा ते रिफ्लेक्ट होतं, ते त्याला आपण मेमरी म्हणतो. मेमरी इज रिफ्लेक्टेड नॉलेज. त्यामुळे स्मृती काय आहे? रिफ्लेक्टेड नॉलेज. जे ज्ञान ऑलरेडी ग्रहण करून झालेलं आहे ते ज्ञान आहे. फॉर अन ॲव्हरेज पर्सन इट इज पास्ट माइंड. सो सर्वसाधारण व्यक्तींसाठी हे काय आहे? पास्ट आहे, भूतकाळ आहे. इट इज पास्ट नॉलेज, पास्ट माइंड. बट फॉर अन एनलाइटन्ड पर्सन फरक कुठे येतो? इथे जेव्हा आपण स्मृतीचा वापर करतोय साधन म्हणून आणि सर्वसाधारण व्यक्ती स्मृतीचा वापर करतो, ह्या दोन्ही मधला फरक काय आहे? सर्वसाधारण व्यक्तीसाठी ते पास्ट माइंड आहे, पण हा जो समाधी अवस्थेमध्ये एनलाइटन्ड जो व्यक्ती आहे त्याच्यासाठी हा प्रेझेंट माइंड आहे. म्हणून स्मृती परिशुद्धो हा शब्द पतंजलींनी इकडे वापरलेला आहे. डिड यू गेट इट? ऑलराइट. Memory is reflected knowledge. For an average person, it is past mind. But for an enlightened person, it is the present mind. म्हणजे स्मृती परिशुद्धो. As the memory is purified. आता कसं होतं बघा, जसं जसं स्मृती शुद्ध होत जाते, as the memory is purified, intelligence becomes illuminative. So ती ज्ञानदीप्ती जी आहे ना ती प्रज्वलित होते. Intelligence becomes illuminative and moves closer to the seer, losing its identity. तर ही जी ज्ञानदीप्ती जी आहे हे आत्म्याच्या जवळ जातं आणि ज्ञान स्वयंप्रकाशित आहे, आत्मा पण स्वयंप्रकाशित आहे. आता हे दोन्ही प्रकाश एकत्र व्हायला लागतात. They merge into each other. The light of the knowledge and the light of the seer, the Atma, begin to merge into each other.
All right. So this is what it's purified. The intelligence become illuminative and moves closer to the seer. आणि मग आत्म्याचा प्रकाश कुठला आणि ज्ञानाचा प्रकाश कुठला ह्यातला फरक उरत नाही. त्यामुळे ते आत्मरूपी होत गेलं असं आपण म्हणतो. लुझिंग इट्स आयडेंटिटी. दिस इज निर्वितर्क समापत्ती. ऑल राईट. नाउ when the memory functions perfectly, आतापर्यंत मेमरी मागे खोदतच होती ना. इट वॉज अ डिगिंग पिट. आपल्याला काहीतरी आठवायचंय तर आपण स्मृतीमध्ये जाऊन आठवणार. राईट. आपण नाही का, अरे त्याचं नाव काय, आठवत नाही आणि स्मृतीमध्ये जाऊन आपण ते आठवायचा प्रयत्न करतो. जेव्हा स्मृती परिशुद्ध होते, इट बिकम्स वन विथ द इंटेलिजन्स, तेव्हा ती जे विवेक ख्याती आहे त्या विवेक ख्याती बरोबर स्मृती एकरूप होऊन जाते जेव्हा ती शुद्ध होते तेव्हा. आणि विवेक ख्यातीचा स्वतःचा प्रकाश आहे आणि आत्म्याचा पण प्रकाश आहे. आणि दोन्ही प्रकाश एवढे जवळ येतात की आत्म्याचा प्रकाश कुठला आणि ह्याचा कुठला, तर स्मृतीचा प्रकाश नाहीसा होतो किंवा आत्म्याच्या प्रकाशामध्ये एक रूप होतो. हावेवर यू वॉन्ट टू पुट इट. म्हणजे काय झालं? यू बिकम युअर ओन ट्रू गुरु. आता बाह्य आलंबन कुठलाच लागत नाही. तुम्ही स्वतःचे मार्गदर्शक गुरु बनून जाता. यू बिकम युअर ओन मास्टर. दिस इज व्हॉट हॅज हॅपन्ड. इज इट क्लिअर? ऑल राईट. आलं लक्षात? सो असं हे ज्ञानदीप्ती जे आहे, हे ज्ञानाचा जो प्रकाश आहे, त्याचा स्वतःचा प्रकाशाचं जे सपरेट ओळख होती किंवा सपरेट आयडेंटिटी होती, ती आत्म्याच्या प्रकाशामध्ये एकरूप झाल्यामुळे ती वेगळी काही उरत नाही. सो स्मृती परिशुद्ध मुळे हा परिणाम येतो आणि ह्याला आपण निर्वितर्क समापत्ती असं म्हणतो. आता बघा, रुत म्हणजे परसेप्च्युअल फॅक्ट. रुत म्हणजे परसेप्च्युअल फॅक्ट आणि सत्य हे कन्सेप्च्युअल फॅक्ट असतं. सो रुत आहे तर रुत कोणाला म्हणतो? मला जसं दिसेल तसं, ऍज पर माय परसेप्शन. आणि माझी परसेप्शन तर नेहमीच सीमित असणार आहे. राईट. आणि सत्य काय आहे? कन्सेप्च्युअल फॅक्ट आहे. ती एक आयडिया आहे, एक कन्सेप्ट आहे, पण त्याच्यामध्ये कुठेही विकल्प नाहीये. यथार्थ आहे, सत आहे, ट्रुथ आहे. ओके. म्हणायचा मुद्दा असा आहे की रुत मला कळलं, मला जाणवलं, मला अनुभव वगैरे वगैरे, मला दिसलं, मला गंध आलं. सो जे आपण वेगवेगळ्या प्रमाणाचा वापर करून जे ज्ञान ग्रहण करतो ना, त्याला रुत असं म्हणतात. पण यथार्थ ज्ञान, सत, ह्याचं ज्ञान फक्त आणि फक्त अनुभवला जाऊ शकतो. त्याला आपण डिस्क्राईब करून, एक्सप्लेनेशन करून समजवू शकत नाही. द ट्रूथ कॅन ओनली बी नोन बाय युअर ओन सेल्फ. हे तुम्ही अनुभव केलं, मी अनुभव केलं तरच आपल्याला कळेल. कोणी कितीही सत समजावून सांगत असेल तर इट इज अ कन्सेप्ट, इट इज अन आयडिया. ते कन्सेप्च्युअल फॅक्ट आहे. सो त्याचा अनुभव झाल्याशिवाय आपल्याला ते समजणं नामुमकिन आहे, इम्पॉसिबल आहे. ओके. जसं फॉर एक्झाम्पल बघा, टाइमलेसनेस और ब्रह्मण. आता ब्रह्मण किंवा टाइमलेसनेस, कालातीत आपण जे म्हणतो किंवा स्थलातीत आपण जे म्हणतो, हे टाइमलेसनेस हे स्वरूप शून्य आहे, ज्याच्यामध्ये काळ नाहीये. तिकडे मी काहीतरी जाणते ह्याला पण स्कोप नाहीये, कारण पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर नसल्यामुळे, कालातीत असल्यामुळे स्वरूप शून्य आहे. किंवा हे एक उदाहरण आपण घेऊ शकतो की टाइमलेसनेस, ह्याचा फक्त अनुभव घेऊ शकतो आपण. पण कधी अनुभव येणार? जेव्हा कालातीत, कालाच्या पलीकडे, वेन यू गो बियॉन्ड माय टाइम, ओनली अँड ओनली देन यू कॅन नो टाइमलेसनेस. तोपर्यंत टाइमलेसनेस हा काय आहे? आयडिया, कन्सेप्ट. राईट. और दुसरा उदाहरण आपण ब्रह्मण. आता ब्रह्मण हा शब्द ऐकून, ब्रह्मण इज रिअल
किंवा इनफायनाईट. आता ही आयडिया आहे की ते अनंत आहे, ते सत आहे, ही आयडिया आहे. ते शब्दामधनं वी कॅन नॉट एक्सप्लेन ॲज अ फॅक्ट. दॅट इट इज अ कन्सेप्च्युअल फॅक्ट विच हॅज ओनली टू बी एक्सपिरियन्स्ड. त्या ब्रह्मणचा आपण अनुभव घेतल्याशिवाय आपल्याला, म्हणजे त्याच्यामध्ये हे मला कळलं, हे मला जाणवलं असं आपण नाही सांगू शकत. स्वानुभव हा एकच पद्धत आहे थ्रू विच वी कॅन नो. आणि त्याच्यासाठी आपण जे आहोत त्याच्या पलीकडे जायला पाहिजे, तरच ते पॉसिबल होणार. सो समाधी इज ऑल्सो डिस्क्राइब्ड ॲज स्वरूप शून्य. राईट. आता समाधीला पण आपण स्वरूप शून्य मी व समाधी असं म्हटलेलं आहे, आणि इथे पण स्वरूप शून्याबद्दल आपण बोलतोय. सो व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन समापत्ती अँड समाधी? पुन्हा तो वितर्क येणार आता आपल्याला की बाबा दोन्ही मधला फरक काय आहे. सवितर्क समापत्ती इज नॉट मियरली समाधी, इट इज ऑल्सो द स्टेट ऑफ रिटेन्शन ऑफ नॉलेज अक्वायर्ड इन समाधी. समाधीमध्ये ज्ञान प्राप्ती होते. आता त्या ज्ञानाचं एस्टॅब्लिशमेंट, त्या ज्ञानाला स्थिरावणे, त्याला एस्टॅब्लिश करणे, त्याला समापत्ती म्हणतात. सो समाधीमध्ये मी कोण आहे ह्याचं मला ज्ञान होतं, पण त्याच्यामध्ये मी स्थिरावणं म्हणजे समापत्ती झाली. ऑलराईट. मी स्वरूप शून्य होते आणि मी ती ऑब्जेक्ट बनून जाते, किंवा ते ऑब्जेक्ट आणि मी एक रूप होऊन जातो, आणि माझं सपरेट आहे. स्वरूप शून्याचा अर्थ असा होतो की आपली सपरेट आयडेंटिटी निघून जाते. हे वेगळं आणि मी वेगळं, ह्याचा अनुभव होतो समाधीमध्ये, की हे वेगळं नाहीये, हे आणि मी एकच आहे. पण त्या अवस्थेमध्ये जेव्हा आपण स्थिरावतो त्याला आपण समापत्ती असं म्हणतो. In fact, such special knowledge assisted by words in the mind is called as savitarka samapatti. So savitarka samapatti समाधी नंतर शब्दामध्ये ते समजणं, अरे हे वस्तू आणि मी तर एकच आहे, आम्ही एकरूप झालेलो आहे, हे शब्दाच्या माध्यमामधनं जाणवणं म्हणजे सवितर्क समापत्ती. आणि जेव्हा ते शब्द स्मृती परिशुद्ध झाल्यामुळे गायब होतात आणि आपण तिकडे स्थिरावतो, एस्टॅब्लिश होतो, तर निर्वितर्क समापत्ती. Alright. When the words leave and only their latent impressions remain in निर्वितर्क समापत्ती. पण तरी सुद्धा शब्द ज्ञान गेलं आहे, तरी सुद्धा त्याचे संस्कार, त्याचे इम्प्रेशन्स, त्याचे इम्प्रिंट्स अजूनही आहेत. म्हणून म्हटलं ना, दिल्ली अभी दूर आहे. राईट. कारण ते संस्कार जोपर्यंत आहेत, त्या संस्काराचं निरसन झाल्याशिवाय पुढे संपणार नाही. द स्टोरी इज नॉट ओव्हर. अँड वेन द वर्ड्स लिव्ह अँड ओनली देअर लेटंट इम्प्रेशन्स रिमेन, इट इज निर्वितर्क समापत्ती. द हायेस्ट नॉलेज अबाउट द ऑब्जेक्ट इज ऑब्टेन्ड थ्रू निर्वितर्क समापत्ती. सो समाधीमध्ये जे आलंबन आपण घेतलेलं त्याचं ज्ञानप्राप्ती होते. त्या ज्ञानप्राप्ती त्याचं जी उच्च अवस्था आहे, हे निर्वितर्क समापत्ती असं त्याला म्हणतात. द हायेस्ट नॉलेज अबाउट द ऑब्जेक्ट ऑफ समाधी. ऑब्जेक्ट म्हणजे काय? समाधी. सो समाधीचं जे ज्ञान आहे, जे उच्च अवस्थेचं ज्ञान आहे, त्याला निर्वितर्क समापत्तीमधनं शक्य होतं. दॅट इज हाऊ इट इज अटेन्ड. ऑलराईट. सो आज आपण इकडे थांबूया. वी विल स्टॉप ओव्हर हिअर अँड टुमॉरो वी विल डू द नेक्स्ट सूत्र.